वाडाभिंडी महामार्ग खड्डेमय झाल्याने अनेकदा आंदोलने, मोर्चे, रास्ता रोको करूनही रस्ता न सुधारल्याने अखेर श्रमजीवी संघटनेमार्फत आज शेकडो कार्यकर्ते वाडा तालुक्यातील नेरुली येथे जमून सार्वजनिक बांधकाम विभागाचा व स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता। यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी अनुपस्थित राहिल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता चव्हाण यांचा उपहासात्मक शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व खड्डेमय रस्त्याचे फोटो भेट म्हणून देण्यात आले। तसेच नेरुली येथील व वाडाभिंडी महामार्गावर खड्डे करून पाणी अडवा पाणी जिरवा मोहीम सार्वजनिक बांधकाम विभाग राबवित असल्याने खड्डा करून पाणी अडवा व जिरवा मोहिमेचा शुभारंभ उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव, उपाध्यक्ष लक्ष्मण सवर, पालघर जिल्हा सरचिटणीस किशोर मडवी, तालुका अध्यक्ष जानू मोहनकर, भरत जाधव, तालुका सचिव सूरज दळवी, रफिक चौधरी, बाळाराम पाडोसा, आदेश वाघ, राजू जाधव, रेखा पराड, मिलिंद थुळे, सरिता जाधव, कल्पेश जाधव, दिलीप चौधरी व शेकडो संख्येने कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। जवान साहेब आगे बढ़ो, आगे बढ़ो। अरे नारळ दे रे, जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, दगड घे रे, जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। आदिवासी मला किसी भीख न दो, करेंगे करेंगे। जवान साहेब आगे बढ़ो, जवान साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पीडब्ल्यूडी जवान साहेबांचा पीडब्ल्यूडीच्या जवान साहेबांचा विजय असो। असं इथं काम आहे आणि यांचा शाल श्रीफळ हार घेऊन यांचा सत्कार केला पाहिजे। दुर्दैवानी एकही आमदार का आपलं दुर्दैव आहे की आपल्याला 3 आमदार आहेत, हे आपलं दुर्दैव आहे। आम्हाला 2 खासदार आहेत, एक बाळामामा आणि एक सवरा साहेब आहे। हे आमचं दुर्दैव आहे की आम्हाला एकला वाली नसल्यामुळे ही परिस्थिती आहे। त्या सर्वांना आपण पत्र पाठवून कळवलं होतं की या आम्हाला तुमच्या कुटुंबांच्या बरोबर तुमचा सत्कार करायचा आहे। दुर्दैवाने ते कोण आले नाही, परंतु एक अधिकारी मिठाला जागला, ते आले। त्यांना आपण कळवल्यानंतर, पोलिसांनी कळवल्यानंतर ते आले, तर आपण त्यांचं हे जे काही राष्ट्रहिताचं आणि लोकहिताचं म्हणजे तुमच्या माझ्या हिताचं, माझा 1000 बरा केला, आपल्या भगिनींच्या डिलिव्हरी नॉर्मल झाल्या, तर त्यांचा सत्कार आपल्याला इथे करायचा आहे। आपल्याला कुठल्याही प्रकारचं आंदोलन करायचं नाही। पोलिसांना माझी विनंती आहे की याला आंदोलन बोलूच नका। जेव्हा आंदोलन करायचं असेल त्या दिवशी सांगून आम्ही करू, कारण आम्हाला जेलमध्ये जायची हौस आहे। म्हणून कालच सुनावणी साहेब मी तुम्हाला शब्द दिला होता की आमचा शब्द आहे की रस्ता अडवणार नाही ना, खरंच अडवणार आणि आंदोलनही करणार नाही। फक्त हे जे काही चांगलं काम, विकासाचं काम चालू आहे, त्या विकासाचं काम करणारे जे लोकप्रतिनिधी आहेत, जे अधिकारी आहेत, त्यांच्याकडे कारण 10 असतील, ती आपल्याला ऐकायची नाही। ते ऐकायच्या करता आम्ही तुम्हाला बोलवलं नाही, तुमचं नाही ऐकायला बोलवलं। तुमचा विकास काय तो आम्हाला रस्त्यावर दिसतो, त्याच्यामुळे यांचा आपल्याला भव्य सत्कार करायचा आहे। आणि लोकप्रतिनिधींची आणखी 1 तास माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही बसाल ना। मी काही आमदारांना फोन करण्याचा प्रयत्न करतो, त्यांना बोलवून घेतो, त्यांना सांगतो कुटुंबाच्या बरोबर या आणि आमचा हा छोटासा सत्कार तुम्ही स्वीकारा। तर त्या लोकप्रतिनिधी येईपर्यंत आपण शांतपणे इथे बसावं अशी मी तुम्हाला विनंती करतो। जाण्याआधी यांच्या हस्ते आपण या सत्कार सोहळ्याचं नारळ घेऊन आणि उद्घाटन करू आणि पीडब्ल्यूडीचा सत्कार करून त्यांना मोकळे करू आणि मग लोकप्रतिनिधींची वाट बघू। चालेल ना? पुरस्कार जाहीर करावा अशा पद्धतीची जी एक मागणी आपली आहे
दुर्दैवाने आज ते काही कामानिमित्त गेल्यामुळे इकडे आपला पुरस्कार घ्यायला ठेकेदार आला नाही. परंतु या सोमवारी आपण हजारोच्या संख्येने या ठेकेदाराच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबाच्या समोर त्यांचा आपण सत्कार करणार आहोत. म्हणून सोमवारी जाणं शक्य आहे. त्यांनी मोठ्या संख्येने वाड्याला या, तिथून जायची आपण व्यवस्था केलेली आहे. तुम्ही आपल्या आपल्या कार्यकर्त्यांच्या बरोबर संपर्क ठेवा आणि सोमवारी त्यांच्या घरी जाऊन त्यांचा यथोचित सन्मान करू आणि शासनाकडे मागणी करू की या ठेकेदाराला राष्ट्रपती पुरस्कार यांना देण्यात यावा अशी मागणी आपण सरकारकडे या निमित्ताने करणार आहोत. जे आमदार आहेत ते आमदार इथे आलेले नाहीत. आपण त्यांच्या बाबतीत सुद्धा, कारण मोठी माणसं आहेत ते. आमदार बारीक असतो का? अरे बारीक असतो का? आपल्यासारख्या रस्त्यावर बसणारे असतो. तो एसीत फिरणारा, एसीत राहणारा, मोठ्या मोठ्या लोकांच्या बरोबर गप्पा गोष्टी करणारा माणूस आहे. तो तुमच्यासारख्या गरीब माणसाकडला भेटायला येणार नाही, त्याला लाज वाटत असेल. मग आपल्याला काही लाज नाही, आपण जाऊ त्याच्या जायचं ना आपण त्याच्या घरी. त्याच्या घरी त्या या आमदारांचा आणि खासदारांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम आपण